आपण कुठल्या ओळीपर्यंत 77 76 पर्यंत आलो. 76 मग तिकडेच करायला. हा व्हॉल्यूम असं लिहिलेलं असेल का असं ते चालू होतं आपोआप माहीत नाही मला. कोणी हातच नाही लावत. हॅलो हॅलो ऐकायला थँक्यू. आपण हे विश्वरूप दर्शन जे अर्जुनाला झालं त्याबद्दलचं सर्व भाग पाहतो. आणि त्यामध्ये शेवट ज्या ठिकाणी आपण गेल्या वेळेला थांबलो तो असा होता की आधी अर्जुन विचारतोय की तू कोण आहेस, कुठून आला आहेस, म्हणजे तू कुठल्या मायेचा पूत आहेस वगैरे असे प्रश्न विचारले. आणि मग नंतर अर्जुनच त्याला हे करतोय की तुझं, म्हणजे ती ओवी शेवटची वाचते 76वी. तुझं देवा ठावो तूची, तू कवणाचा नव्हेसी, ऐसाची अनादी आयता. म्हणजे तू कोणाचा नाही, कुठल्याही मायेचा पूत नाही आहेस, तू अनादी आयता आहेस, म्हणजे असं कुठून आलेला नाहीस तू. अशा बाबतीमध्ये आपण काही सांगूच शकत नाहीस की तू कुठून आलायस, तू कुठे जाणार आहेस वगैरे, हे आपण काही सांगू शकत नाही. तू अनादी आहेस हे आता मला कळलंय. आणि ते विश्वरूप पाहताना त्याने आधी विचारलं ना की तू कशावर बसलायस, तू कुठे उभा आहेस, हे सगळे प्रश्न आहेत. त्याला स्वतःच आता अर्जुन उत्तरं देतोय त्या प्रश्नांना, स्वतःच्याच प्रश्नांना त्याचीच उत्तरं आहेत. आणि तो म्हणतो, पुढे जाते आता मी 77वी ओवी. तू उभा न बैठा, दिघडू न खुजटा, तुझं तळी वरी वैकुंठा तूची आहासी. तू उभाही नाही आहेस, बसलेलाही नाही आहेस, दिघडू म्हणजे उंच मोठा, उंच नाही, तू खुजटही नाही म्हणजे बुटकाही नाहीस, म्हणजे तू अमर्याद आहे असा त्याचा अर्थ. असं आपण उंच किंवा बुटका, त्याला काहीतरी एक मर्यादा प्रमाण असतं म्हणून आपण म्हणू शकतो. म्हणून असं म्हटलं की तू दिघडू न खुजता आणि तुझं तळीवरी वैकुंठा तुची आहासी. हा वैकुंठा शब्द जो आहे तो त्या विश्वरूपात भगवंताला उद्देशून वापरले. देवा असं जे आपण म्हणतो ना, देवा तुझ्या तळीवरी म्हणजे तुझ्या खाली तूच आहेस, तुझ्या वरही तूच आहेस, म्हणजे त्याला आणखीन तू कशावर आहेस वगैरे हे काही आपण सांगू शकत नाही. हे आता अर्जुनाला कळलंय. आणि पुढे आणखीन हाच विचार पुढे कसा सुंदर मांडतोय की तू रूपे आपणयाची ऐसा, देवा तुझी तूची वयसा, पाठी पोट परेशा तुझे तुगा. म्हणजे तुझं रूप हे जे आहे, तुझी रूपे आपणयाची ऐसा, म्हणजे तुझं रूप काय आहे किंवा कशासारखं आहे हे सांगताच येणार नाही. तुझं रूप हे तुझं आहे, ह्या पलीकडे त्या रूपाचं आणखीन काहीच वर्णन करता येत नाही. तुझं रूप हे तुझं रूप आहे, आणखीन त्याला काही नाही, आपण वर्णनच करू शकत नाही. तुझं रूप हे आपण याची, ह्याचा अर्थ की तुझ्यासारखं, तुझं रूप हे तुझ्यासारखंच आहे. देवा तुझी तूची वयसा, म्हणजे तुझं वय तूच आहेस, ह्या कशालाच काही उत्तर नाही दुसरं. देवा तुझी तूची वयसा, पाठी पोट परेशा तुझे तुगा. तुला पाठ नाही, पोट नाही, जे काय आहे ते सगळं तू आहेस तसाच आहेस. किंबहुना आता तुझं तूची आघवे अनंता,
हे पुढती पुढती पाहता देखले मिया. पुढती पुढती पाहता म्हणजे मी पुन्हा पुन्हा विचार करतोय, पुन्हा पुन्हा पाहतोय तुला, असं म्हटलंय की मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार करून बघतोयस की काय तुझं हे सगळं जे आहे हे काय आहे. हे सगळं पाहताना हे मी पुढती पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा मी ह्याचा देखिले मिया म्हणजे मी पुन्हा पुन्हा तुला पाहिलं, मी पुन्हा पुन्हा त्याचा विचार केला आणि मग मला आता समजतंय की किंबहुना म्हणजे किंबहुना असं ते आहे. किंबहुना म्हणजे आणखी काय सांगू. किंबहुना ह्याचा अर्थ आपण सरळ ते किंबहुना म्हणतो, पण त्याचा अर्थ किंबहुना म्हणजे काय आणखी काय सांगायचं. आता तुझं तूची आघवे अनंता म्हणजे तुझं जे काही आहे ते सगळं तूच आहेस. आघवे म्हणजे तू संपूर्णतः तूच आहेस अनंता, एवढंच मला आता कळतंय. हे देखिले मिया म्हणजे मला आता एवढंच समजतंय की तुझा तूच आहेस, बाकी काही ह्याच्यामध्ये सांगता येत नाही. परी या तुझी या रूपात जी उणीव एक असत देख तू, जे आदी मध्य अंतू तिन्ही नाही. म्हणजे कारण अर्जुन हा शेवटी माणूस आहे ना. माणूस असल्यामुळे आपण सगळी माणसं आपल्याप्रमाणे विचार करतो की आपल्याला प्रत्येक माणसाला जन्म आहे, मध्य आहे, अंत आहे, हे सगळं आपण आपल्या दृष्टीने विचार करतो. म्हणून तो त्याचा उल्लेख करतो की मला ही उणीव वाटते तुझ्यामध्ये की तुला आदी मध्य अंत तिन्ही नाही, हे काही नाहीच आहे तुला. पुढे एरवी गिवसले आघवा ठाई परी सोयन लाहेच कही म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ. म्हणजे एरवी ह्याचा अर्थ की विचार करता असं आपण म्हणतो ना. आपण ह्याचा मी विचार केला. गिवसिले म्हणजे मी शोधलं. मी ह्याचा एरवी म्हणजे सर्वसाधारणपणे जे असतं त्या गोष्टीचा विचार करून मी तुझ्याकडे पाहिलं. आणि गिवसिले म्हणजे मी शोधलं. आघवा ठाई म्हणजे तुझं हे सगळं जे विश्वरूप आहे त्या सगळ्या विश्वरूपात मी शोधत होतो ती कुठेतरी अंत आहे का, कुठेतरी अशी जागा आहे का जिथून ह्याची सुरुवात झाली आहे. म्हणजे ह्याची सुरुवात, ह्याचा अंत, ह्याचा मध्य हे आपल्याला काही कळू शकतं का. हे आघवा ठाई ह्याचा अर्थ त्या विश्वरूपामध्ये सगळीकडे मी गिवसिले म्हणजे मी शोधलं की तिथे कुठे आपल्याला कळतंय का की आधी मध्य अंत काही आहे का. परी सोयन लाहेच कही म्हणजे मला काहीच कळलं नाही. म्हणजे ह्याचं उत्तरच मला काही मिळालं नाही की म्हणजे मला तुझा आधी मध्य आणि अंत मला कुठे सापडलाच नाही. म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येत म्हणजे ह्या तिन्ही अवस्था तुला निश्चितपणे नाही हे आता मला कळलं. निश्चितपणे ह्या तीन अवस्था तिन्ही येथ म्हणजे तुझ्यामध्ये किंवा तुझ्या बाबतीमध्ये ह्या तिन्हीही अवस्था की आधी नाही, मध्य नाही, अंत नाही, अशा ह्या तीनही अवस्था नाही हे त्रिशुद्धी म्हणजे आता मला अगदी निश्चितपणे कळलेलं आहे. एवं आदि मध्यांतरहिता विश्वेश्वरा अपरमिता तू देखलासी जी तत्वता विश्वरूपा. एवं म्हणजे आता मला कळलंय ना की तुला तिन्ही अवस्था नाही हे कळलंय. म्हणून मी आता तुला काय म्हणतोय म्हणजे आता त्याला त्या विश्वरूपाला त्या भगवंताला आता त्यांनी विशेषण कशी लावली आहेत. हे जे आधी म्हटले ना विश्वेश्वरा असं जे म्हटलेलं आहे
ते ते त्या देवाला उद्देशून म्हटलंय, त्या परमेश्वराला उद्देशून विश्वेश्वरा म्हटलंय. कारण असं समजू नका की एकच शब्द दोन ठिकाणी वापरलाय, इथे विश्वेश्वर म्हटलंय, तिकडे विश्वरूपा म्हटलंय, असा एक शब्द तो नाहीये. विश्वेश्वर जे म्हटलंय ते त्या देवाला म्हटलंय, त्या ईश्वराला म्हटलंय, ज्याचं विश्वरूप अर्जुनाने पाहिलंय त्याला अरे विश्वेश्वरा असं जे आपण म्हणतो ना, अरे विश्वेश्वरा. हे आता तू कसा आहेस तर आधी मध्यांतर रहिता, म्हणजे तुला आधी नाही, मध्य नाही, अंत नाही, रहित आहेस तू. आणि कसं आहे अपरिमिता, म्हणजे इतकं अमर्याद आहेस तू, अमर्याद आहेस. तुझं मोजमाप काही घेता येत नाही, तुला काही मर्यादा नाही, अपरिमित आहेस तू. तू देखलासी जी तत्वता विश्वरूपा, म्हणजे हे जे तुझं रूप आहे की आदी मध्य आणि अंत नसलेलं आणि अपरिमित असं जे तुझं हे रूप आहे, ते तुझं रूप तू देखलासी जी तत्वता, ह्याचा अर्थ की मी तुला तत्वतः पूर्णतः तुझं हे जे सत्य स्वरूप आहे हे मी पाहिलं, तत्वतः मी ते पाहिलं. आणि कुठे पाहिलं? ह्या विश्वरूपामध्ये पाहिलं. ह्या विश्वरूपामध्ये मी तुझं खरं सत्य स्वरूप पाहिलं की कसं की आदी मध्य अंतरहित आणि अपरिमित असं. म्हणजे ह्याच्यामध्ये असा थोडा भाव आहे की मी ऐकलं होतं, असं आपण म्हणतो ना की ऐकलं होतं मी हे कोणाकडून तरी, पण मी आज प्रत्यक्ष पाहिलं, असं जेव्हा आपण म्हणतो तसं इथे आहे की ह्या विश्वरूपामध्ये मी ते प्रत्यक्ष पाहिलं. मला माहिती होतं, मी थोडंफार ऐकलं होतं त्याबद्दल, पण त्या ऐकलेल्या गोष्टी वेगळ्या आणि प्रत्यक्ष मी ते पाहणं हे वेगळं. तर असं हे तुझं खरं स्वरूप, सत्य स्वरूप, तत्वता म्हणून शब्द वापरलाय की तुझं अगदी तत्वतः म्हणजे सत्य असं जे खरं स्वरूप आहे ते सगळं ह्या विश्वरूपामध्ये मला दिसलं. आता हे असंच पुढे थोडं आहे, तशाच प्रकारे उल्लेख आहेत म्हणून थोड्या ओव्यामधल्या गाळते आणि 88 ओवीकडे जाऊ. 87 नंतर बघा आता, कारण मधला भाग आहे ना तो अशाच प्रकारचा आहे, जे आता आपण पाहिलं ते तशाच प्रकारे वर्णन केलेलं आहे. आता 88 ओवी बघा. आता थोडा वेगळा कसा विचार या ठिकाणी आहे आणि कशा प्रकारे, कारण अर्जुनाने ते विश्वरूप पाहिलंय, पण आता ते सगळं बघत असताना त्याच्या मनामध्ये कसे कसे विचार आले, काय काय त्याला वाटायला लागलं, ते सगळं आता पुढच्या या भागामध्ये कसं आहे. 88 ओवी आपण पाहतोय. ऐसा पवाडू मांडूनी विश्वाचा, तू कवणा पायेथ कैचा, हे पाहिले तव आमुचा सारथी तोची. म्हणजे या ठिकाणी असा विचार मांडलेला आहे की ऐसा पवाडू म्हणजे पसारा, हा सगळा विश्वाचा पसारा, हा सगळा विश्वाचा पसारा मांडून तू कवण पा येथ कैचा. म्हणजे हा सगळा विश्वाचा पसारा मांडणारा तो तूच आहेस, मग इथे कसा तू. म्हणजे त्याच्या मनामध्ये हे सगळे विचार यायला लागले की आता हा कोण आणि तो कोण, अशा प्रकारे त्याच्या मनात ते विचार येत आहेत. आणि म्हणून ते म्हटले तू कवणा पा येथ कैसा, हे पाहिले म्हणजे हे मी विचार केला त्याच्यावर, पाहिले. हा पाहणे ह्याचा अर्थ ना, हा पाहणं म्हणजे विचार करणं असाही होतो, पण पाहणं तुम्हाला आठवत असेल तर पहाट होणं म्हणजे उजाडणं म्हणतो ना आपण, उजाडणं की माझ्या डोक्यामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला.
त्याला पाहणे असं खरं म्हणतात. आणि तो शब्द आपण ह्याच्यामध्ये पसायदानामध्ये आलेला आहे. हां, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, पाहो हा जो शब्द आहे तो पाहो त्या अर्थी आहे की सर्व विश्वानी स्वधर्म सूर्याचा उदय पाहावा. म्हणजे सर्व विश्वामध्ये स्वधर्म सूर्याची पहाट व्हावी, तो उजेड, तो प्रकाश सर्वत्र पडावा, असा तो अर्थ आहे. आणि तो खरा म्हणजे इथे आहे की पाहणे ह्याचा तो अर्थ आहे. हे पाहिले म्हणजे मला उजाडलं, माझ्या मनामध्ये प्रकाश पडायला लागलाय आता की हे काय आहे, तो कोण आणि तू कोण ह्याचा मी विचार करायला लागलो. आणि मला आता मनामध्ये हे समजायला लागलंय, थोडा मनामध्ये प्रकाश पडायला लागलाय. आणि काय तर तव आमूचा सारथी तोची तू, म्हणजे आमचा सारथी जो आहे तो तूच आहेस. म्हणजे त्या विश्वरूपामध्ये दिसणारा तो आणि माझ्या रथाचं सारथी हा तो एकच आहे हे मला आता कळायला लागलेलं आहे. तरी मज पाहता, पुन्हा पाहता आहे बघा. हां, तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा, भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपाते धरिसी. म्हणजे आता तो सांगतो, म्हणजे भगवंतालाच तो सांगतोय की आपल्या मनातले विचार, ज्याला म्हणतो ना लाऊड थिंकिंग म्हणतात, की मनात आलेले विचार बोलून टाकायचे, तसे त्याच्या मनात जसे विचार येत आहेत तसे तो बोलायला लागलाय आता. आणि तो काय म्हणतोय की मला आता पाहता, म्हणजे श्रीकृष्णा मला आता हे लक्षात आलेलं आहे, मला हे कळायला लागलेलं आहे की तू ऐसाची व्यापकू सर्वदा. खरं म्हणजे तुझं खरं सत्य स्वरूप जे आहे सर्वदा, म्हणजे कायम सर्वदा तू व्यापकच आहेस. हेच तुझं खरं स्वरूप, हेच तुझं खरं स्वरूप. व्यापकता तुझी जी आहे की संपूर्ण विश्वामध्ये तू भरून राहिलेला आहे, हेच सर्वदा तुझं स्वरूप आहे. म्हणजे कायमचं तुझं ते स्वरूप आहे. आणि असं असताना पुढे काय म्हटलंय, भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपाते धरिसी. म्हणजे भक्तावरती अनुग्रह करण्यासाठी, भक्तावरती कृपा करण्यासाठी तू मुग्ध रूप, मुग्ध याचा अर्थ लहानसं रुपडं, सुंदर, लहानसं सुंदर रुपडं ज्याला म्हणतो ना, तो त्याचं मुग्धा या शब्दाचा तो अर्थ आहे. मुग्धा म्हणजे लहानसं सुंदर रुपडं तू घेतलंयस. भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपाते धरिसी. म्हणजे तू खरा सर्वदा तसाच आहेस, व्यापक आहेस, तेच तुझं खरं स्वरूप आहे. पण भक्तावरती अनुग्रह करण्यासाठी तू असं हे मुग्ध रूप धारण केलेलं आहेस, सुंदर लहानसं रूप धारण केलेलं आहेस. म्हणजे आमच्या माणसांसारखं लहान रूप तू धारण केलंय. कैसे चहूभुजांचे सावळे पाहता ओलावती मन डोळे, खेव देऊ जाईजे तरी आकळे दोहीची बाही. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की तुझं हे 4 भुजांचं सावळं रूप, 4 बाहू असलेलं हे जे सावळं लहानसं रूप आहे ना, ते पाहिलं की काय होतं, पाहता बोलावती मन डोळे. म्हणजे मन आणि डोळे आनंदाने भरून जाते, आनंदाने भरून बोलावती, म्हणजे आनंदाश्रू येतात डोळ्यामध्ये तुझं हे रूप पाहिलं की. 4 भुजांचं लहानसं सावळं रूप तुझं पाहिलं की मन आणि डोळे आनंदाने भरून जातात. आणि खेव देऊ जाईजे, म्हणजे तुला आलिंगन द्यावं म्हणून आपण पुढे झालो तरी आकळे दोहीची बाही. म्हणजे 2 हातामध्ये तुला धरता येतं, तुला आलिंगन देता येतं. म्हणजे तू सर्वदा असा व्यापक आहेस, पण तू किती लहान आमच्यासाठी झालायस की तुला आम्ही आलिंगन देऊ शकतो, 2 हातांमध्ये आमच्या तू मावू शकतोस. इतकं तू
म्हणजे हा सगळा अनुग्रह आहे, हा सगळा, ही सगळी कृपा आहे भक्तावरती केलेली, असं अर्जुन म्हणतोय. ऐसी मूर्ती कोरीस वाणी कृपा करुणी होसी विश्वरूपा. म्हणजे अरे पुढे घेते मी, विश्वरूपा की आमुचियाची दिठी सलेपा जे सामान्यत्व देखती, सामान्यत्वे देखती. आता ह्या ठिकाणी अर्जुन काय म्हणतोय की ऐसी मूर्ती कोडीसवाणी, म्हणजे कोडीसवाणी म्हणजे अगदी ज्याचं कौतुक करावं, लहानशी सुंदर अशी तुझी मूर्ती, कृपा करुनी होसी म्हणजे खरा तू एवढा मोठा व्यापक, पण तू आमच्यावरती कृपा करून अशी लहानशी मूर्ती धारण केलेली आहेस आमच्या कौतुकाने. आणि विश्वरूपा, विश्वरूपा हे त्या भगवंताला म्हटलंय की तू खरा विश्वरूप आहेस, परंतु आमच्यासाठी ही अशी लहानशी मूर्ती तू धारण केलेली आहेस. पण पुढे काय म्हटलंय की आमुचियाची दिठी सलेपा जे सामान्यत्वे देखती. आता ह्याचं अर्थ अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे असं म्हणता येतं की आमचंच दुर्दैव असं म्हणता येतं. पण तो जो सलेप हा शब्द आहे ना, तो फार त्याच्यामध्ये नीट अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे की तो अर्थ कसा आहे, आमुचियाची दिठी सलेपा असं म्हटलंय. म्हणजे आमचं दुर्दैव असा त्याचा अर्थ होत नाही. काही पुस्तकांमध्ये तसा अर्थ दिलाय, म्हणून मी मुद्दाम हे सांगते की आमुचियाची दिठी सलेपा म्हणजे आमची दृष्टी सलेप आहे. आता सलेप याचा अर्थ की लेपली गेली आहे. आता ती कशाने लेपली गेली आहे? अज्ञानाने. अज्ञानाचा सगळा अंधकार, सगळा लेप त्याच्या भोवती, आमच्या दृष्टीभोवती आहे. आमची दृष्टी शुद्ध नाही आहे, आमची दृष्टी अशुद्ध होऊन गेली आहे, ती सलेप झाली आहे. सलेप म्हणजे ती लेपली गेली आहे. कशाने? अज्ञानाने लेपली गेलेली आहे, आम्हाला माहितीच नाही असं हे, म्हणून ते आमचं दुर्दैव. म्हणजे काही पुस्तकात जे आहे ते आमचं दुर्दैव असं काही ठिकाणी दिलंय, पण त्याला दुर्दैव का म्हटलंय तर आमची दृष्टी सलेप आहे म्हणून आम्ही दुर्दैवी आहोत असं तो म्हणतो. असं त्याला वाटतंय की आमची दृष्टी अशी आहे, सलेप झालेली आहे की जे म्हणजे ती दृष्टी सामान्यत्वे देखती, म्हणजे तुला एक सामान्य माणूस म्हणून पाहतो आम्ही. हे आमचं अज्ञान आहे, हे आमचं अज्ञान आहे, म्हणून ते सलेप, आमची दृष्टी सलेप झाली आहे. याचा अर्थ ती अज्ञानात आहे, भ्रमात आहे, भ्रमाने ती लेपली गेली आहे आणि म्हणून तुझं खरं स्वरूप आम्हाला कळत नाही आणि आम्ही तुला सामान्य माणूसच समजतोय. तरी आता दिठीचा विटाळू गेला. सगळी जे अशुद्ध म्हणून त्याला अंधकार, अज्ञान, सलेप असं जे म्हटलेलं आहे म्हणून आहे. तर ते दिठीचा विटाळू गेला. तुवा सहजे दिव्य चक्षु केला म्हणून यथारूप देखवला महिमा तुझा. तुवा सहजे दिव्य चक्षु केला म्हणजे तू अगदी सहज, काही लगेच मी म्हटल्या तू माझा जो चर्मचक्षु होता तो नाहीसा करून तू मला दिव्य चक्षु दिलास आणि म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा महिमा आम्हाला दाखवलास. देखवला म्हणजे तू आम्हाला दाखवलास तुझा महिमा, हे असं म्हटलेलं आहे. तरी आता दिठीचा विटाळू गेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. पुढे परी मकरतुंडा मागिलेकडे होतासी तोची तू वडे.
होतासी तोची तू एवढे रूप जाहलासी हे, असं एकत्र घ्या. मध्ये थांबू नका. जरी तिथे ते ओवीचं हे संपत असलं तरी सुद्धा ह्याचा अर्थ सांगते. मकरतुंडा मागिलेकडे होतासी तोची तू एवढे रूप जाहलासी हे, असं एकत्र घ्यायचं. आता मकरतुंडा मागिलेकडे ह्याचा अर्थ अर्जुनाचा जो रथ आहे त्या रथाचं पुढचं जे तोंड आहे ते कसं आहे, मकरतुंडाचं आहे. आणि त्याच्या मागिलेकडे ह्याचा अर्थ की त्या रथाची धुरा ज्याला म्हणतात ती धुरा सांभाळण्यासाठी, म्हणजे रथाचं सारथ्य करतोय ना तो, तर रथाची धुरा सांभाळण्याच्या तिथे तू बसलेला जो आहेस. परी मकरतुंडा मागिलेकडे होतासी तोची, म्हणजे तोच तू एवढे रूप झालासी. म्हणजे हे एवढं मोठं सगळं विश्वरूप तू घेतलंस, म्हणजे तोही तूच आहे आणि तो विश्वरूपही तूच आहे हे आता मला निश्चितपणे कळलेलं आहे. तर होतासी तोची तू एवढे रूप झालासी हे पुढे ओळखिले मिया. पुढे याचा अर्थ पुढे म्हणजे पुन्हा पुन्हा मी विचार केलाय त्याच्यावर आणि आता मला हे पूर्णपणे कळलंय की मी आता हे ओळखलंय की तोच तू आहेस, जो इथे माझ्या रथावरती सारथ्य करणारा तोच तो तू विश्वरूपामध्ये आहेस हे मला आता पूर्णपणे कळलंय. आणि आता हे म्हणून ह्याच्या पुढच्या ज्या ओव्या येतात ना त्याच्यामध्ये असंच आहे की अर्जुनाला आपल्या रथावरती बसलेला तो श्रीकृष्ण कसा होता त्याचं रूप, म्हणजे त्याच्या एकूण हे कसा तो दिसत होता आणि विश्वरूपामध्ये जो दिसतोय तो कसा आहे ह्याची तो तुलना करतोय. तशा ओव्या आहेत बघा. आता पुढची ओवी. नोहे तोची हा शिरी मुकुट लेईलासी श्रीहरी, परी आताचे तेज आणि थोरी नवलकी बहुवे. म्हणजे तिथे आता म्हणतोय की तो जो माझ्या रथामध्ये बसलेला तू, त्या तुझ्या डोक्यावरती जो मुकुट होता तोच मुकुट लेईलासी श्रीहरी, म्हणजे त्या विश्वरूपामध्ये तोच मुकुट तू घातलेला आहेस ना. नोहे असं जे म्हटलंय ना म्हणजे प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे तोच आहे ना असं आपण म्हणतो ना की जो इथे मी पाहिला आहे तुझ्या डोक्यावरती तोच मुकुट तिथे आहे की नाही, असं प्रश्नार्थक आहे की तोच मुकुट तिथे आहे की नाही. परी आताचे तेज, आताचे याचा अर्थ विश्वरूपातलं, कारण आता तो रथावरचा हा त्याला दिसत नाहीये पण हे तर त्याला दिसतंय की आता मला दिसण्याला दिव्य चक्षु हा नाही दिसतंय नाही एकदम ते दृष्टी हे होते नाही येतोय दिसतंय मला काय कळत आता दिसतंय का. कॅटरॅक्टचे ऑपरेशन भरपूर नाही काही गरज नाही दिसतंय पण नको असू दे नको अगदी छान दिसतंय मला. आडलंच कुठे तर तुम्हाला विचार. तर आता ते मुकुटाचं म्हणतंय. नोहे तोची हा शिरी मुकुट लेईलासी श्रीहरी, परी आताचे तेज आणि थोरी नवलकी बहुवे. म्हणजे हे विश्वरूपामध्ये तोच मुकुट आहे पण त्या मुकुटाचं जे काही तेज आहे आणि जे काही भव्यता आहे ती काही वेगळीच आहे. पुढची ओवी. तेची हे वरलीये हाती. आता सारखं म्हणजे इथे काय आहे आणि तिथे काय अशी तो तुलना करतोय. थँक्यू.
तेची हे वरलिये हाती चक्र परिजितया आयती सावरितासी विश्वमूर्ती तेन मोडे खुण. म्हणजे आता आधी नुसतं मुकुटाचं झालं, आता नंतर तो चक्राबद्दल बोलतोय की जे ह्या रथामध्ये बसलेला जो श्रीकृष्ण आहे त्याच्या हातामध्ये जे चक्र होतं तेची हे वरलिये हाती, म्हणजे तेच चक्र वरलिये म्हणजे त्या वरच्या म्हणजे त्या विश्वरूपाच्या हातामध्ये तेच चक्र आहे, हो की नाही. आणि पण फरक काय म्हणतोय तो, किंवा फरक म्हणण्यापेक्षा त्या विश्वरूपाच्या हातात जे चक्र आहे ते कसं आहे तर परिजित या आयती सावरितासी विश्वमूर्ती तेन मोडे खुण. म्हणजे तिथे जे मला दिसतंय ना ते कसं दिसतंय तर ते जे चक्र तू हातात धरलेस ते परिजित या आयती सावरितासी, ह्या एवढ्या शब्दांचा अर्थ असा की ते चक्र फिरवण्याच्या तयारीमध्ये असल्यामुळे ते तू सावरून धरलेस की तुला फिरवायचं ते चक्र, अशा तयारीमध्ये तू ते सावरून धरलेलं आहेस. परिजित या ह्याचा अर्थ ते फिरवण्याच्या तयारीमध्ये तू आहेस, आयती म्हणजे त्या तयारीमध्ये आहेस आणि म्हणून ते सावरितासी विश्वमूर्ती म्हणजे त्या विश्वरूपामध्ये तू ते अशा प्रकारे सावरून धरलेलं आहेस. आणि पुढे जे म्हटलंय तेन मोडे खुण, ह्याचा अर्थ असा की मोडे खुण ह्याचा अर्थ की तिथे ते तू वेगळ्या प्रकारे धरलंयस पण तरी सुद्धा चक्र तेच आहे, ही खूण बदलत नाही किंवा जात नाही, म्हणजे ते कळतं, सहजपणे कळतं, ती खूण काही नाहीशी होत नाही. म्हणजे ते चक्र तेच आहे, ही खूण नाहीशी होत नाही. मोडे ह्याचा अर्थ नाहीशी होणं, तर अशी काही खूण ती नाहीशी होत नाही. पुढे पेरीकडे, आता ही दोन्ही सारखी तुलना करतोय तो. पेरीकडे येरीकडे माझं नाही खूप पूर्वी झेरॉक्स केले ते काही अस्पष्ट झाले. बरं, येरीकडे तेची हे नोहे गदा आणि तळीलिया दोन्ही भुजा निरायुधा वागोरे सावरावया गोविंदा संसरिलिया. म्हणजे ह्याचा अर्थ असा येरीकडे म्हणजे अर्थात मी ते पेरीकडे असं म्हणजे ते तिकडे अशा अर्थाने धरलं, पण येरीकडे ह्याचाही अर्थ तोच आहे की त्या विश्वमूर्तीमध्ये त्याला काय दिसतंय, विश्वरूपामध्ये त्याला काय दिसतंय. तर येरीकडे म्हणजे त्या विश्वरूपामध्ये तेची हे नोहे गदा म्हणजे जी इथे तुझ्या हातामध्ये आहे, रथावरती असताना जी गदा तुझ्या हातामध्ये तीच गदा नाही का ती, किंवा नेहमी तुझ्या हातामध्ये असते तीच गदा नाही का ती. आणि तळीलिया दोन्ही भुजा निरायुधा, ह्याचा अर्थ की त्या म्हणजे चार हात आहेत ना, चार बाहू आहेत, तर एका हातात चक्र आहे, एका हातात गदा आहे आणि त्याच्या तळीच्या म्हणजे त्याच्या खालच्या ज्या दोन भुजा आहेत त्याच्या खालचे जे दोन हात आहेत त्यांच्याबद्दल असं म्हटलंय. आणि तळीलिया दोन्ही भुजा निरायुधा, निरायुधा म्हणजे काही शस्त्र नाही, आयुध नाही त्याला, त्या भुजांमध्ये त्या हातांमध्ये कुठलंही आयुध तू धरलेलं नाही आहेस. तळीलिया दोन्ही भुजा निरायुधा, तू काही शस्त्र त्या खालच्या दोन हातांमध्ये धरलेलं नाही आहेस. आणि ते का धरलं नाही आहे, वागोरे सावरा लिया गोविंदा संसरी लिया. ह्याचा अर्थ असा, वागवरे ह्याचा अर्थ की रथाची घोड्यांचे लगाम, घोड्यांचे लगाम, तर घोड्यांचे लगाम धरण्यासाठी वागवरे
घोड्यांचे जे लगाम आहेत ते धरण्यासाठी, वागोरे म्हणजे ते सावरण्यासाठी, म्हणजे ते तुला रथ चालवायचा तर म्हणून ते सावरण्यासाठी गोविंदा तू ते दोन्ही हात संसरिलिया, ह्याचा अर्थ तू सरसावले आहेस. ते दोन्ही हात तू सरसावले आहेस. ते घोड्यांचे लगाम धरण्यासाठी तू दोन्ही हात हे सरसावले आहेस, मोकळे म्हणून ठेवलेस आणि त्यासाठी सरसावले आहेस. आता असा इथे प्रश्न निर्माण होतो की विश्वरूपामध्ये घोड्याचे लगाम धरण्याचा प्रश्न कुठे आलाय, असा प्रश्न मनामध्ये शंका येऊ शकते. त्या शंकेचं उत्तर पुढे लगेच पुढच्या ओवीमध्ये आहे. आणि ते कसं आहे पहा. आणि तेणेची वेगे सहसा माझी या मनोरथा सरिसा जाहलासी विश्वरूपा विश्वेशा म्हणून जाणे. म्हणजे हे विश्वेशा, पहिल्यांदा विश्वेशा म्हणजे त्या देवाला म्हटलंय, ते भगवंताला म्हटलंय, अरे विश्वेशा तू काय केलंस तर तेणेची वेगे सहसा माझी या मनोरथा सरिसा जाहलासी विश्वरूपा. म्हणजे मी मनोरथ व्यक्त केलं, मी इच्छा व्यक्त केली आणि ताबडतोब तेणेची म्हणजे मी बोललो नाही, मी माझी इच्छा व्यक्त केली, मात्र तू लगेचच इकडचा रथ सोडून तू तिकडे गेलास, विश्वरूपामध्ये गेलास. आणि त्यामुळे इथे जसा तू होतास ना की दोन्ही हात सरसावलेले होते लगाम धरण्यासाठी, तसाच्या तसा तू वर गेला, म्हणून त्या विश्वरूपामध्ये तू मला तसाच दिसतोय. म्हणजे अर्जुनाच्या मनातलं हे सगळे विचार आहेत की म्हणून तू तसं केलेलं आहे. इतकं तू ताबडतोब गेलास की तू बाकी काही विचारही केला नाही, जसा इथे होतास तसाच तिथे गेलास. आणि त्यामुळे त्या विश्वरूपामध्ये सुद्धा विश्वेशा तू तसाच आहेस. आता हे अशा प्रकारचे हे सगळे विचार त्यांनी व्यक्त केले. आता त्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढे मधल्या थोड्या ओव्या गाळूया, कारण अशाच प्रकारचे विचार आहेत. म्हणून पुढे आता 300 ओवी आहे, पुढच्या पानावरती येते मला वाटतं. 300 ओवी सापडलं सर्वांना. एथचीही दिठी करपत सूर्य खद्योतु तैसे हारपत ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे यया. म्हणजे आता तो विश्वरूपाबद्दलच बोलतोय की तुझ्या विश्वरूपाचं जे काही तेज आहे ते तेज इतकं तीव्र आहे, अद्भुत तीव्रता आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामुळे एथीचीही दिठी करपत. म्हणजे अर्जुनाला वाटतंय की तुझ्या त्या विश्वरूपाचं तेज इतकं काही तीव्र आहे की ही जी दिव्य दृष्टी मला दिली आहेस ना, एथीची दिठी म्हणजे ही जी दृष्टी मला तू दिली आहेस, दिव्य दृष्टी जी मला दिली आहेस, ती दिव्य दृष्टी सुद्धा करपून जाईल का काय अशी मला भीती वाटते. इतकं प्रचंड तेज, इतकं तीव्र तेज तुझ्या त्या विश्वरूपाचं आहे. ही माझी दिव्य दृष्टी सुद्धा करपून जाईल का काय, कारण मला ती हवी आहे, मला तुला पाहायचं आहे, तर म्हणून ती दिठी करपून जाईल का काय असं मला वाटतंय. आणि पुढे असं म्हटलंय सूर्य खद्योतु तैसे हारपत. म्हणजे सूर्य सुद्धा एखाद्या काजव्याप्रमाणे नाहीसे होत आहेत, किंवा सूर्यांचं तेज सुद्धा नाहीसं झालंय, एवढी तुझी तीव्र अशी
हे आहे, तुझं तेज इतकं तीव्र आहे की सूर्यांचं तेज सुद्धा जसं जसं होतं ना की सूर्य उगवला की काजवे असतात, पण त्या काजव्यांचं हे दिसत नाही, प्रकाश दिसत नाही, कारण सूर्याचा प्रकाश असतो. अंधारामध्ये काजव्यांचा प्रकाश दिसतो. म्हणजे सूर्य जसा त्या काजव्यांचा प्रकाश नाहीसा करतो, तसं सूर्याचा प्रकाश तुझ्या ह्याच्यामुळे, तुझ्या त्या तीव्र तेजामुळे हरपून जाईल, नाहीसं होईल का काय. जशी माझी दिव्य दृष्टी जाईल तसं सूर्यसुद्धा नाहीसे होतील. सूर्यांचं तेज सुद्धा एखाद्या काजव्यासारखं, कद्योतू म्हणजे काजवा, काजव्यासारखं नाहीसं होईल असं मला वाटायला लागलंय. म्हणजे आता हे सगळं अद्भुत जे काही त्याचं स्वरूप आहे ना, आता त्याचं वर्णन सुरू झालंय. आणि ते करता करता ते इतकं काही, म्हणजे ज्या 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 काही गोष्टी त्याला दिसतात. म्हणून ह्या अध्यायाची सुरुवात करतानाच म्हटले ना की ज्ञानदेवानी ह्याच्यामध्ये अद्भुत रस आहे असं म्हटलंय. तर ते जे सगळं अद्भुत आहे ते आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये खूप येत आहे. पुढे पहा आता 301 ओवी. हो का, जे महातेजाचा महार्णवी बुडवून गेली सृष्टी आघवी, की युगांत विजूंचा पालवी झाकले गगन. म्हणजे ह्या तुझ्या हे महातेजाचं महार्णव, आर्णव म्हणजे समुद्र, हा महासागर, तुझ्या तेजाचा, ह्या महातेजाचा महासागर जो आहे त्या महासागरामध्ये बुडवून गेली सृष्टी आगवी. म्हणजे सगळी सृष्टी बुडून गेली. अर्जुनाला आता दुसरं काही दिसतच नाही, फक्त ते विश्वरूप दिसतंय. आणि त्यामुळे बुडवून गेली सृष्टी आगवी, सगळी सृष्टी बुडून गेली आहे. की युग, आणि आणखी काय म्हणतंय की ह्याचा अर्थ किंवा असं तर झालेलं नाही ना की युगांत विजूचा पालवी झाकले गगन. म्हणजे युगांताच्या वेळेला ज्या विजा चमकतात, युगांताच्या वेळेला ज्या विजा चमकतात त्यांचं जे काही प्रचंड तेज, तीव्र तेज असतं, तसं ते हे सगळं तुझं तेज आहे. आणि त्या तेजाने झाकले गगन, म्हणजे सगळं आकाश मुळी झाकून गेलंय त्या तुझ्या तेजाने. म्हणजे पृथ्वी सगळी गेली आहे ह्याच्यामध्ये, सृष्टी, पृथ्वीचा तर सगळी सृष्टी बुडून गेली आहे, सगळं गगन म्हणजे आकाश झाकून गेलंय. अशा प्रकारचं हे तुझं तेज आहे. असं हे आता त्याच्या तेजाचं, त्याच्या त्या एकूण सगळ्या रूपाचं जे अद्भुत असं सगळं स्वरूप आहे त्याचं वर्णन अर्जुन करतोय. आणि ते करता करता ते आणखी पुढे येणारच आहे, पुन्हा ते त्याचा उल्लेख तो करणारच आहे. पण त्याच्या आधी आता हा पुढचा जो श्लोक आहे ना, कितवा आहे तो, 18वा श्लोक आहे. हा श्लोकच आपण पाहू, कारण त्या ओव्या अगदी थोड्या आहेत आणि त्याच्यापेक्षा त्या श्लोकामध्ये फार सुंदर अर्थ स्पष्ट झालेला आहे ओव्यांपेक्षाही. म्हणून आपण तो श्लोक बघू. आणि हा श्लोक पाहण्याआधी एक म्हणजे हे असं का वर्णन त्याचं सगळं त्यांनी केलंय अर्जुनानी, हे आधी मनामध्ये स्पष्ट असावं म्हणून मी सांगते की आत्तापर्यंत त्यांनी जे वर्णन केलं की तुझं तेज कसं आहे वगैरे वगैरे, हे सगळं म्हणजे जे त्याला बाह्य रूप त्या विश्वरूपाचं दिसलं, त्या बाह्य रूपाचं त्यांनी वर्णन केलं आत्तापर्यंत. पुढेही तो करणारच आहे, पण आत्तापर्यंत तेच वर्णन करत होता. आता जे वर्णन आहे ह्या श्लोकामध्ये ते अशा प्रकारचं आहे की त्या विश्वरूपाचं म्हणजे त्या परमेश्वराचं जे सत्य स्वरूप आहे ते सत्य स्वरूपही त्याला कळतंय. म्हणजे दिव्य दृष्टीचा हा खरा परिणाम आहे की त्याला केवळ बाह्य रूप नाही दिसत, त्याला त्याचं खरं सत्य स्वरूप, त्या परमेश्वराचं सत्य स्वरूपही त्याला कळतंय, त्याला ते दिसतंय त्या विश्वरूपामध्ये. आणि त्याचं वर्णन तो करतोय या श्लोकामध्ये. आणि ते कसं आहे तर आधी
श्लोक वाचूया आणि तो कसा कसा पुढे कसा त्याचा अर्थ घेताना तो कसा वेगवेगळ्या प्रकारे जोडायचा हे नंतर बघूया. आता श्लोक कसा आहे? त्वमक्षरम परमं वेदितव्यम त्वमस्य विश्वस्य परनिधानम त्वम अव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. असा श्लोक आहे. आता ह्याच्यातलं जे अक्षर आणि अव्यय आहे ते एकत्र आपण नंतर बघू. ते नंतर बघू. आधी पहिलं हे जे सगळं बाकीचं आहे ते आपण बघू. त्याचं वर्णन करतोय तो की तू कसा आहेस, ते विश्वरूप जे त्याला दिसतंय त्याच्यात त्याला काय दिसलंय परमेश्वराचं स्वरूप. तर परमं वेदितव्यम ह्याचा अर्थ वेद ह्याचा अर्थच मुळी ज्ञान असं आहे. वेद म्हणजेच ज्ञान. वेदाला वेद म्हणतात कारण त्याच्यात जे काही आंतरिक सगळं ज्ञान आहे म्हणून त्याला वेद म्हणतात. ज्या ऋचा आहेत वेदातल्या त्या ऋचाच आहेत खरं म्हणजे, पण त्या ऋचांना वेद म्हणण्याचं कारणच मुळे हे आहे की त्या ऋचांमध्ये पूर्ण ज्ञान भरलेलं आहे. आणि आता इथे काय म्हटलंय? तू कसा आहेस तर परमं वेदितव्यम म्हणजे सर्वात श्रेष्ठ ज्ञान जे करून घ्यायचं तो तू आहेस. वेदितव्यम म्हणजे तुझं ज्ञान करून घेणं. ज्ञेय तू ज्ञेय पण कसा की सर्वात श्रेष्ठ म्हणजे ज्ञान जर कोणाचं करून घ्यायचं असेल तर तुझं करून घ्यायचं. परमं वेदितव्यम सर्वात श्रेष्ठ असं ज्ञान तुझ्याबद्दलचंच आहे असा तू आहेस. परमं वेदितव्यम म्हणजे अत्यंत ज्ञेय. पण ज्ञेय म्हणजे ज्ञेय ह्याचा अर्थ काय होतो की जे जाणता येतं ते ज्ञेय आणि अज्ञेय म्हणजे जाणता येत नाही ते अज्ञेय. म्हणून नुसतं ज्ञेय म्हटलं तर आपण काहीतरी चुकीचा अर्थ घेऊ, हे लक्षात घ्या. म्हणून ह्या ठिकाणी ज्याचं ज्ञान करून घेणं हे सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे असं जे ज्ञान ते म्हणजे तुझं ज्ञान आहे. परमं वेदितव्यम त्वमस्य विश्वस्य परनिधानम म्हणजे तू काय आहे तर सबंध विश्वाचा विश्वस्य परनिधानम. निधान याचा अर्थ ज्याला साध्या भाषेत खजिना म्हणता येईल. खजिना निधान म्हणजे सगळा साठा खजिना. पण हा कशाचा साठा आहे? नाही ह्या ठिकाणी आता दुसरा उल्लेख आहे. ज्ञानाचा उल्लेख आधी केला, वेदितव्यम मध्ये ज्ञानाचा उल्लेख केला. आता इथे जे निधान म्हटलंय ना, निधान हा नेहमी खजिना म्हणून तो खजिना अर्थ आपण जेव्हा घेतो त्यावेळेला खजिन्यामध्ये काय असतं? काही म्हणजे आर्थिक हे ना संपत्ती असते आणि ती संपत्ती कशासाठी लागते तर काही कार्य करण्यासाठी, कुठलाही उद्योग करण्यासाठी जे भांडवल लागतं ते भांडवल म्हणजे संपत्ती असते. बरोबर आहे. तर म्हणून त्या अर्थाने आता त्याला निधानम म्हटलंय. म्हणजे जगातली सगळी कार्य, फार सुंदर अर्थ आहे बघा, खोल अर्थ आहे या शब्दांना की जगातली सगळी कार्य करण्यासाठी जे भांडवल लागतं त्या भांडवलाचा खजिना म्हणजे तुझेच. काय किती सुंदर अर्थ आहे की म्हणजे नुसता आपण त्याला असा अर्थ घेतला त्वमस्य विश्वस्य परनिधान म्हणजे तू नुसता सगळ्या जगाचा खजिना आहे असा अर्थ शाब्दिक अर्थ झाला. पण त्याच्यामध्ये हा फार खोलवर अर्थ आहे की सगळ्या जगामध्ये जे कार्य काही होतंय ते कार्यासाठी लागणारं भांडवल म्हणजे आर्थिकच नव्हे, आर्थिक नव्हे, ते कार्य घडण्यासाठी जी क्षमता लागते त्या क्षमतेचा तू खजिना आहेस. ती जी क्षमता लागते, भांडवल ह्याचा आर्थिक अर्थ घेऊ नका, त्याचा क्षमता, सगळी जगातली कार्य होण्यासाठी जी क्षमता लागते, जी काही बुद्धी लागते, कुठल्याही प्रकारची जी क्षमता लागते त्या सगळ्या क्षमतेचा तू खजिना आहेस, निधान आहेस.
विश्वस्य परनिधानम म्हणजे सर्वात श्रेष्ठ. पर याचा अर्थ श्रेष्ठ, अत्यंत श्रेष्ठ असा खजिना तू आहेस. आणि आता आपण दुसऱ्या त्या श्लोकातल्या खालच्या भागाकडे आपण दुसऱ्या भागाकडे जातोय. त्यावेळेला आता ते पहिलं त्वम अक्षरम त्वम अव्ययः हे समजावून घेऊया की त्याचं हे सत्य रूप त्याला कळलेलं आहे की तू कसा आहेस तर तू अक्षर आहेस. अक्षर हा शब्द आपल्याला माहिती आहे. अक्षर म्हणजे ज्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. तू अक्षर आहेस, तू क्षर नाहीस. आमच्या माणसांसारखा तू क्षर नाहीस, तू अक्षर आहेस. तुझ्यामध्ये कधी परिवर्तन होत नाही आणि म्हणूनच तुला आधी नाही, मध्य नाही, अंत नाही. तू आहेस तसाच आहेस कायम. तर म्हणून आता त्याला तो त्वम अक्षरम म्हणतोय आधी आणि मग म्हटले अव्ययः म्हणजे तुझा अव्यय म्हणजे त्याचा व्यय होत नाही, क्षय होत नाही. तू कधी संपतच नाहीस. तू आहेस तो शाश्वत आहेस. तू शाश्वत आहेस. तू अनंत आहेस, अमर्याद आहेस. अव्यय ह्या शब्दामध्ये हे सगळे अर्थ त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आता हे जे आहे ना हे काही त्या बाह्य रूपामध्ये त्याला दिसत नाहीये, पण त्याला दिव्य चक्षु जे दिलंय त्या दिव्य चक्षुमुळे त्याला हे सत्य स्वरूप परमेश्वराचं सगळं कळतंय. सगळं त्याच्या लक्षात येतंय की हा परमेश्वर आहे आणि हा कसा आहे, तो अक्षर आहे, तो अव्यय आहे. हे सगळं त्याला कळतंय. आणि आता पुढे आता आणखीन एक तो म्हणतो की शाश्वत धर्म गोप्ता असं त्याला म्हटलंय. म्हणजे गोप्ता ह्याचा अर्थ रक्षण करणारा. आणि कशाचं रक्षण करणारा तर शाश्वत धर्माचं रक्षण करणारा. शाश्वत धर्माचं रक्षण करणारा म्हणजे धर्म तर शाश्वत आहेच पण त्याचं रक्षण करणारा. तो का शाश्वत आहे? धर्म याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. धर्म याचा चुकीचा अर्थ कधी घेऊ नका की धर्म म्हणजे धार्मिक विधी नव्हे. धर्म याचा अर्थ जी काही आपल्या जीवन पद्धतीमध्ये जी कर्तव्यांची पद्धती आहे, आपण कसं असावं, आपण कसं वागावं, कोणत्या परिस्थितीत कोणी कसं वागावं, ह्या सगळ्याचं जे काही एक पद्धती असते त्याला धर्म असं आपण म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये. त्या अर्थानेच हा धर्म शब्द वापरलेला आहे. आणि अशा धर्माचा की जो धर्म शाश्वत आहेच पण तो का शाश्वत आहे तू त्याचं संरक्षण कर. तो धर्म तू रक्षिला आहेस. आणि पुढे म्हटलंय तू कसा आणखी त्याचं एक विशेषण आहे सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. म्हणजे मतो मे म्हणजे माझं मत असं आहे. अर्जुन म्हणतोय की भगवंता मला आता कळलेलं आहे, माझं आता हे पूर्ण मत तुझ्याबद्दलचं झालेलं आहे की तू कसा आहेस. तर सनातनस्त्वं पुरुषो म्हणजे तू सनातन पुरुष आहेस. सनातन पुरुष हा शब्द गीतेमध्ये कायम ईश्वराला उद्देशून वापरला आहे. बरोबर आहे ना? माहिती आहे आपण पुरुष अक्षर पुरुषोत्तम हे सर्व आपल्याला शब्द माहिती आहे. आणि ह्या ठिकाणी काय म्हटलंय सनातन पुरुष. तर सनातन ह्याचा कधीही चुकीचा अर्थ घेऊ नका. सनातन आपण म्हणतो की एखादा माणूस सनातनी आहे असं म्हणतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये अशी कल्पना असते की सनातनी म्हणजे कर्मठ विचारांचा की जो कधी बदलतच नाही, काहीतरी एखाद्या गोष्टीला चिकटून म्हणजे तसाच राहतो त्याला आपण काही वेळेला सनातनी म्हणतो. पण तो अर्थ इथे नाही आहे. सनातन ह्याचा अर्थ शाश्वत असाच आहे. शाश्वत असाच त्याचा अर्थ आहे. सनातन म्हणजे जो अनादि अनंत आहे ना तो असा तो पुरुष आहे. अनादि अनंत म्हणजे सनातन. शंका आहे काही नाही ना? आरतीताईंनी असा अर्थ सांगितला तर सनातन म्हणजे नित्य नूतन.
नित्य नूतन ह्याचा अर्थ वेगवेगळ्या संदर्भामध्ये ह्या सनातनाचा अर्थ आपण असा घेऊ शकतो. तर काही वेळेला सनातन ह्याचा अर्थ जो शाश्वत राहतो, तो शाश्वत जो असतो ना, ती कधीच कुठलीही गोष्ट ही शाश्वत म्हणजे तशी राहत नाही, त्याच्यामध्ये ती नित्य नूतन होते. आणि ती नित्य नूतन गीतेला सुद्धा सनातन धर्माचं हे म्हटलं जातं. ह्याचा अर्थ असाच आहे की गीतेचा अर्थ सुद्धा किंवा गीतेतलं जे काही शिकवण आहे ती सुद्धा नित्य नूतन होत जाते. त्या संदर्भामध्ये नित्य नूतन हा अर्थ बरोबर आहे. पण सनातन ह्याचा खरा अर्थ असा की जो पूर्वीपासून ते आत्तापर्यंत कायम आहे, पण तो कायम आहे ह्याचा अर्थ मग तो थोडा नित्य नूतन. पण ज्याला आपण अक्षर म्हटलंय त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही, हे वर्णन कोणाचं आहे? परमेश्वराचं आहे. तर परमेश्वर नित्य नूतन होत नाही. परमेश्वर जो आहे तो तसाच, जो अनादी अनंत तसाच आहे. त्याचं जे सत्य स्वरूप आहे ते अक्षर आणि अव्यय आहे आणि त्यामुळे ते बदलत नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ह्या सनातन शब्दाचा जो नित्य नूतन अर्थ सांगितला असेल ना, तो त्या एका विशिष्ट संदर्भामध्ये बरोबर. पण ह्या ठिकाणी ज्या वेळेला परमेश्वराचं वर्णन आहे, त्या विश्वरूपाचं वर्णन आहे, त्यावेळेला त्याचा ह्या संदर्भामध्येच अर्थ घ्यायचा आहे. आणि परमेश्वर जो अक्षर आहे, जो अव्यय आहे, हे आपण आधीपासून म्हटलेलं आहे. तर अक्षर म्हणजे परिवर्तन होतच नाही त्याच्यात, मग तो नित्य नूतन कसा होईल? नाही होणार ना. परमेश्वर आहे तसा आहे, परंतु आपली परिस्थिती नित्य नूतन होत जाते. म्हणजे धर्म जो आहे, धर्म ह्याचा अर्थ म्हणजे आपली कर्तव्यांची पद्धती सुद्धा बदलत जाते. कर्तव्य, धर्म ह्याचा अर्थ कर्तव्य, पण कर्तव्यांची पद्धती कशी बदलत जाते की आता साधं गीतेचंच उदाहरण घ्या ना, की कुठल्याही माणसाने कोणाचा वध करणं ही गोष्ट योग्य नव्हे, परंतु अर्जुनाला तू युद्ध कर, ह्या परिस्थितीमध्ये तुझा तो धर्म आहे, म्हणजे कर्तव्य आहे, असं जे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थच असा होतो की धर्म हा नित्य नूतन म्हणजे काय? परिस्थितीनुसार तो बदलतो. परिस्थितीनुसार धर्म बदलतो. की आपलं पहा की आपण ज्या वेळेला लहान असतो त्यावेळेला आपली कर्तव्य वेगळी असतात. आपण ज्या वेळेला आई वडील ही भूमिका पार पाडत असतो त्यावेळेला आपली, किंवा पती पत्नी ही भूमिका पार पाडतो त्यावेळेला आपली कर्तव्य वेगळी असतात. आपण वृद्ध होतो, आजी आजोबा होतो, आपली कर्तव्य बदलतात. ह्याचा अर्थ की त्यामध्ये नित्य नूतनता येते, पण कर्तव्य असतातच. असं कर्तव्यांची पद्धती बदलते. म्हणजे नित्य नूतन हा शब्द जो आहे सनातनासाठी वापरलेला, तो संदर्भानुसार आपण लक्षात घ्यायचा. ह्या ठिकाणी संदर्भ परमेश्वराचा आहे, विश्वरूपाचा आहे, आणि त्या ठिकाणी नित्य नूतन असं म्हणता येणार. अशा ज्या शंका असतात ना मनात, ह्या शंका आल्या मनात, काही असं विचारायला मोकळेपणाने विचारा. कारण ते मनात ठेवणं हे बरोबर नाही. की असं नव्हे की त्यांनी सांगितलेलं चूक आहे आणि मी काहीतरी वेगळं सांगते बरोबर आहे, असा त्याचा मुळीच अर्थ नाही. आपण संदर्भानुसार तो अर्थ घ्यायचा असतो, हे लक्षात घ्यायचं. आता पुढे जाऊया आपण. तर तो सनातनस्त्वं पुरुषो मतो मे, म्हणजे तू फार अनादी काळापासून असलेला, अनंत काळापर्यंत तसाच असलेला असा अक्षर अव्यय पुरुष आहेस, हे मला आता कळून चुकलेलं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ओव्या मी तिथल्या घेत नाही आहे, अगदी 2-3च ओव्या आहेत आणि त्याच्यापेक्षा ह्या श्लोकामध्ये फार सुंदर सगळं स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून ते आपण पाहिलं. आता पुढे जाऊ आपण आणि पुढे आता आपण ओव्या घेऊया. पुढच्या श्लोक
घ्यायलाच पाहिजे असं नाही. ओव्यांमध्ये खूप सुंदर म्हणजे तो सगळा अर्थ त्या ठिकाणी आलेला आहे. ओव्या बघा, ही ओवी कुठली? 310. तू आदि मध्यांत रहितू, सामर्थ्ये तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरण तू. म्हणजे आता सगळं त्याचं ते एक तर पहिलं आदि मध्य अंत रहितू हे आपल्याला माहिती आहे. स्वसामर्थ्य म्हणजे जे काही तुझं सगळं रूप आहे ते सगळं तुझ्या सामर्थ्यानेच आहे. तुला कोणी तसं केलेलं नाही. तू आहे पहिल्यापासून, तू तसाच आहेस. तू अनंतू, तू अनंत आहे. स्वसामर्थ्याने तू अनंत आहेस. आणि विश्वबाहू अपरिमितू म्हणजे सगळ्या विश्वाचे हात. आता हात तू आहे, सगळ्या विश्वाचे हात तू आहे असं जे म्हटलंय ह्याचा अर्थ काय की सगळ्या विश्वामध्ये जी काही कार्य घडतात ती कार्य तुझेच हात आहेत, तुझेच हात ती कार्य करत असतात. म्हणजे हात तू आहेस ह्याचा अर्थ केवळ असा भौतिक अर्थ नाही घ्यायचा, त्याच्यातला तात्विक अर्थ घ्यायचा. आणि तो असा आहे की विश्वबाहू अपरिमितू म्हणजे सगळी विश्वातली कार्य तुझ्या बाहूंनीच घडत असतात. विश्वचरण तू म्हणजे सगळं जे काही विश्वचरण म्हणजे सगळं विश्व चालतं ते मुळे तुझ्याच पायाने चालतं, तुझ्या पायानेच विश्व चालतं म्हणून त्याला विश्वचरण असं म्हटलंय. पुढे पै म्हणजे आणखी, अरे बाबा आणखी तुझं वर्णन कसं तर चंद्रचंडाशु डोळा, दावितासी कोप प्रसाद लीळा, एका रुससी तुमचा डोळा, एका पाळीतोसी कृपा दृष्टी. म्हणजे तुझे जे डोळे आहेत ते काय आहेत तर चंद्र आणि सूर्य हे तुझे डोळे आहेत. ह्याचा भौतिक अर्थ घेऊ नका की आपल्याला दिसणारा भौतिक चंद्र आणि सूर्य म्हणजे परमेश्वराचे डोळे असा चुकीचा अर्थ मुळीच घेऊ नका. ह्या ठिकाणी हे अशा अर्थाने म्हटलेलं आहे की चंद्र सूर्य हे तुझे डोळे आहेत. तर ते कशा अर्थाने पुढे त्याचं स्पष्टीकरण आहे. दावितासी कोप प्रसादू लीळा म्हणजे काही वेळेला ते आता सूर्य म्हणजे तीव्र तेज म्हणजे कोप हे त्या अर्थाने म्हटलंय की आपल्याला उन्हाचा जो त्रास होतो तर त्या अर्थाने म्हटलंय की कोप म्हणजे तू परमेश्वरा तू काही वेळेला काहींच्या बाबतीमध्ये काय करतोस की कोप करतोस आणि काही वेळेला काहींच्या बाबतीमध्ये प्रसाद म्हणजे तू त्यांच्यावरती अनुग्रह करतोस, कृपा करतोस. आणि तेच पुढे आणखी स्पष्ट केलंय एका रुससी तुमचा डोळा म्हणजे एका याचा अर्थ काहींच्यावरती, काहींच्या बाबतीत रुससी तुमचा डोळा म्हणजे हे जे तुमचे डोळे रुसतात तर एका पाळीतोसी कृपा दृष्टी म्हणजे काहींच्यावर तू कृपा करतोस. म्हणजे शेवटी गीतेमध्ये पहा आधी एक श्लोक येऊन गेलाय ये यथामाम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम असं म्हटलंय ना. ते जे आहे भगवंतांनी म्हटलेलं ते ह्याच अर्थी आहे की जे माझ्याशी जशा प्रकारे वागतात ये यथामाम प्रपद्यन्ते या ठिकाणी ज्या प्रकारे माझी भक्ती करतात असाही अर्थ आहे. पण त्याच्याही पलीकडे आपण गेलं तर त्याचा खरा अर्थ असाही होतो ज्या प्रकारे जो माणूस माझ्याशी वागतो त्या प्रकारे मी त्याच्याशी वागतो, मी त्याला भजतो असं म्हटलंय. म्हणजे जो माझा खरा भक्त असतो त्याची भक्ती मी करतो असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे ना. तर तसं आहे ते की काहींच्यावरती कृपा आणि काहींच्यावरती राम हे का होतं तर तुम्ही ज्या प्रकारे वागता त्या प्रकारे माझी काही वेळेला कृपादृष्टी असते तर काही वेळेला मी रुसतो म्हणजे मी तुमच्यावरती अनुग्रह करत नाही, कृपा करत नाही. जी एवं विधा तू ते मी देखत असे हे निरुते
पेटले प्रळयाग्नीचे उजिते, तैसे वक्त्र हे तुझे. वक्त्र ह्याचा अर्थ तोंड. तोंड, वक्त्र हा शब्द गेला आधी एकदा. वक्त्र म्हणजे तोंड. तर तुझं सगळं आता तू पुन्हा रूपात, त्याच्या रूपाच हे करतोय, जे बाह्य त्याचं रूप दिसतंय त्याच्याबद्दल तो बोलतोय की देवा एवं विधा तू ते मी देखत असे हे निरूते. ह्याचा अर्थ देवा ह्याप्रमाणे मी तुझं जे काही स्वरूप खरोखर मला मी जे काही पाहतोय, निरूते म्हणजे खरोखर जे काही मी स्वरूप पाहतोय, देखत असे म्हणजे मी जे काही पाहतोय ते मला कसं दिसतंय, तर पेटले प्रळयाग्नीचे उजिते, तैसे वक्त्र हे तुझे. म्हणजे तुझं तोंड कसं दिसतंय मला, की जणू काही प्रलयाच्या वेळी अग्नी पेटलाय सगळीकडे, त्यावेळेला जे काही एक सगळीकडे जो काही तेज, सगळीकडे जे काही भयंकर हे पसरे, तसं तुझं मला तोंड दिसतंय. आता पहा याच्या पुढच्या भागामध्ये त्याला भगवंताचं आतापर्यंत त्याला फार सुंदर रूप दिसलं. आता त्याला ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या त्या विश्वरूपामध्ये दिसायला लागल्यात आणि म्हणून तो म्हणतोय की काय अशा प्रळयाग्नीसारखं असं काही तुझं भयंकरच तेज मला तुझ्या तोंडावरती दिसतंय. पुढे वणिवेनी पेटले पर्वत, कवळुनी ज्वाळांचे उभड उठत, तैसी चाटीत दाढा दात जीभ लोळे. सगळं वर्णन तो करतोय की तू हे सगळं तुझं तोंड कसं दिसतंय, की सगळे पर्वत पेटून उठलेत, सगळ्या पर्वतांना आगच लागलीये, ज्वाळांचे मोठे मोठे ज्वाळा हे होत आहेत, सगळीकडे ज्वाळा पसरलेल्या आहेत. तैसी चाटीत दाढा दात जीभ लोळे. म्हणजे अशा प्रकारे तुझं जे तोंड दिसतंय त्याच्यामध्ये अशा भयानक तुझ्या दाढा आणि तुझ्या भयंकर दात दिसत आहेत आणि तुझी भयंकर जीभ लोळताना मला दिसते. आता सगळं उग्र रूप त्याला दिसायला लागलं त्या विश्वरूपामध्ये. ये वदनीची या उभा आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा, विश्व तातले अतिक शोभा जात आहे. म्हणजे हे तुझ्या वदनीची या उभा म्हणजे तुझ्या तोंडाच्या उष्णतेने, कारण आग पसरल्यासारखं वाटतंय ना, पर्वतच सगळे पेटावेत अशी आग दिसते. तर म्हणून म्हटलंय की वदनीची या उभा म्हणजे तुझ्या तोंडाच्या त्या उष्णतेने, की जे पेटलेलंच दिसतंय त्यांनी काय झालं. आणि तुझ्या सर्वांग कांतीची या प्रभा म्हणजे तुझ्या संबंध अंगाच्या कांतीचं जे काही तेज, पण ते तेज कसं आता त्याला दिसतंय, भयंकर उग्र दिसतंय, भयानक दिसतंय ते तेज. ते ती जी प्रभा जे काही दिसतंय ते त्यांनी काय झालंय, विश्व तातले म्हणजे विश्व तातले अतिक शोभा जात आहे. म्हणजे सगळं विश्व संतप्त झालंय आणि शोभा जात आहे. क्ष आहे तिथे, शोभा जात आहे म्हणजे खवळलंय सगळं विश्व, खवळलंय. म्हणजे काय भयंकर घडतंय असं सगळ्या विश्वाला आता वाटायला लागलंय की हे काय घडतंय, काय की इतकं भयंकर हे सगळं असं दाह होतंय, तुझ्या या तोंडाच्या उभेचा दाह होतोय आणि सगळं त्यामुळे. आणि हे भयानक जे काही सगळं चाललंय म्हणजे विश्वरूप फक्त अर्जुनाला दिसते, बाकी विश्वाला काही सगळं ते विश्वरूप परमेश्वराचं दिसत नाही. त्यांना फक्त हे भयंकर ऊब जाणवते आणि म्हणजे त्याची उष्णता फक्त जाणवते आणि त्यामुळे सगळं विश्व भयंकर खवळलंय असं तो म्हणतो. शोभा जात आहे म्हणजे खवळलंय. पुढे पुढचाही श्लोक घेत नाही, हे घेते एकदम उभ्या घेते. असंच वर्णन सगळ्यामध्ये आहे. पुढची ओबी जी आहे ती 315वी ओबी आहे. का जे भूलोक पाताळ पृथ्वी हन अंतराळ, अथवा दशदिशा समाकुळ दिशा चक्र, ते आघवे. हे जोडून घेते हा, नाही तर अर्थ कळणार नाही.
दिशाचक्र ते आघवेची तुवा एके भरले देखते, देखत आहे कौतुके परी गगन, काय ते गगनाही सकट भयानक आपलं विजय जेवी. म्हणजे त्यांनी तो अर्जुन असं म्हणतोय की भूलोक म्हणजे पृथ्वी, पाताळ, भूलोक याचा अर्थ पृथ्वी होतो, पण पुन्हा पृथ्वी हन अंतर, हा देवलोक, हा देव लोक जो आहे ना तो इथे भूरलोक म्हटलंय त्यांनी, ओवीमध्ये भूरलोक म्हटले. देव हा जो शब्द आहे ना तो शब्द कशाला उद्देशून वापरला जातो सांगते मी. तो श्लोकामध्ये देव हा शब्द आहे. आणि देव हा शब्द हे जी पृथ्वी पासून वरती 7 लोक आणि खाली 7 लोक ही जी कल्पना आहे, 14 भुवनांची जी कल्पना आहे त्याला उद्देशून देव असं म्हणतात. आणि बऱ्याच वेळेला वरच्या 7 लोकांना देव हा शब्द वापरतात. तर पण 14 भुवनांनाही देव हा वापरतात. तो श्लोकामध्ये, इथे नाही आहे, ओवीमध्ये नाही आहे. तर ओवीमध्ये आपण म्हणून मी तो श्लोकाचा एवढा उल्लेख केला नाही. मग ती 14 भुवनं कुठली वगैरे वगैरे ते उगीच फार वाढत जातं. तर आपल्याला फक्त अर्थ त्याचा सगळा काय बरोबर आहे ना. माझ्या इथे या पुस्तकात देवलोक ओवीमध्ये पण आहे. हो, माझ्या ह्याच्यामध्ये भूरलोक आहे. बरं, देव असेल तर आता अर्थ कळला ना. माझ्याकडे जे आहे ना ती जुनी ज्ञानेश्वरी म्हणजे दांडेकरांचीच ज्ञानेश्वरी, पण तो जुनी कॉपी आहे आणि त्याचा मी हे केलं होतं, झेरॉक्स केलं होतं. भूरलोक आहे का देवलोक? हा, मग ते आज सांगतात की देवलोक. श्लोकामध्ये देव आहे, पण माझ्या ह्याच्यामध्ये भूरलोक पाताळ, पृथ्वी हन अंतराळ. म्हणजे भूरलोक याचा अर्थ खरं पृथ्वीवरचं जीवन, पण तिथून खाली पाताळापर्यंत, म्हणून तो देव शब्द ह्याचा अर्थ खालची 7 भुवन आणि पृथ्वी हन अंतराळ म्हणजे वरची 7 भुवन. तर पृथ्वी हन अंतराळ अथवा किंवा दशदिशा समाकुळ दिशाचक्र, म्हणजे हे सगळं 10 दिशा आणि सगळं हे दिशांचं चक्र ते आघवेची तुवा एके भरले देखत आहे कौतुके. म्हणजे मी ते सगळं अतिशय कौतुकाने, हे सगळं तू भरून टाकलंयस हे मी अतिशय कौतुकाने पाहत आहे. म्हणजे आतापर्यंत होतो, पण आताही मी तेही पाहत आहे. परी गगनाही सकट भयानक आपलं विजय जेवी. म्हणजे आता मला असं दिसायला लागलंय की मी हे इतकं सगळ्या गोष्टी तूच भरून टाकल्यास हे अतिशय कौतुकाने आतापर्यंत पाहतोय. पण मला आता काय दिसतंय तर गगनापासून सगळं काही जे काही आहे ते भयानक आहे आपलं विजय जेवी. म्हणजे हे सगळं तुझ्या त्या विश्वरूपामध्ये, आपलं विजय म्हणजे बुडून जाणे, तुझ्या त्या विश्वरूपामध्ये हे सगळं बुडून गेलंय असं मला, गगनासकट सगळं तुझ्या विश्वरूपामध्ये बुडून गेलंय असं मला दिसतंय. मधली एक ओवी सोडू, पुढे जाऊ. नावरे व्याप्ती हे असाधारण न सहावे रूपाचे उग्रपण, सुख दुरी गेले परिप्राण विपाये धरी जग. म्हणजे झालंय काय आता तर नावरे व्याप्ती म्हणजे ही सगळं जे काही घडतंय ना त्याची व्याप्ती वाढतच चालली आहे, ती आवरतच नाहीये. नावरे व्याप्ती हे
साधारण म्हणजे कुठल्याही असाधारण आहे ना ते. हां, असाधारण म्हणजे अशी असाधारण व्याप्ती आहे ही की ती आवरताच येत नाहीये. न सहावे रूपाचे उग्रपण, तुझ्या या उग्र रूपाचं आता जे काही हे आहे ते आम्हाला मला आता सहन होईन असं झालंय. म्हणजे मी आधी कौतुकाने सगळं पाहतोय, पण हे हातात तुझं ते उग्रपण मला सहन करता येत नाही. सुख दुरी गेले, म्हणजे ज्या सुखात मी होतो ते सगळं सुख आता दुरी गेले. आणि आता जगाबद्दल काय म्हटलंय, परिप्राण विपाये धरी जग, म्हणजे सगळं जग मला असं दिसतंय की कसे बसे आपले प्राण आपला जीव धोक्यात हे कळल्यानंतर आपण जसं जीव धरून ठेवतो, प्राण धरून ठेवतो असं म्हणतो ना, तसं सगळ्या जगाची अवस्था झाली आहे की सगळं जग हे त्यांनी मोठ्या कष्टाने आपले प्राण कसे बसे धरून ठेवले, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि त्याचा शेवट तिन्ही भुवने असं आहे का? 19. हा, अजून एक उभी आहे. हा, तेव्हा देखुनी या तुते नेणो कसे आले भयाचे भरिते, आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने. म्हणजे देवा, आता हे कळलं असेल ना की तुला बघून काय भय भरून आलेलं आहे, सगळं अत्यंत भय वाटायला लागले. आणि सगळं तिन्ही भुवन काय झाली आहेत असं अर्जुन म्हणतोय की सगळी तिन्ही भुवन दुःख कल्लोळ याचा अर्थ लाटा, दुःखाच्या लाटांमध्ये झळंबत आहे, म्हणजे बुडून चाललंय. तिन्ही भुवन दुःखाच्या लाटांमध्ये बुडून चालली आहेत. म्हणजे भयंकर त्यांना दुःख झालंय की हे होतंय काय कळतच नाहीये त्यांना. एरवी तुझं महात्म्याचे देखणे, तरी भय दुःखासी का मिळवणे, परी हे सुख नव्हेची जेणे गुणे, ते जाणवते आहे मज. म्हणजे एरवी ह्याचा अर्थ असा की सहज जर विचार केला तर, असं आपण म्हणतो ना, आपण एखाद्या गोष्टीचा जर विचार केला तर काय वाटतं असं अर्जुन म्हणतोय. तो अर्थ त्या एरवी शब्दामध्ये. एरवी म्हणजे विचार केला तर, साधारणपणे विचार केला तर काय वाटतं, तर तुझं महात्म्याचे देखणे, म्हणजे तू तर महात्मा आहेस आणि तुला बघून खरं म्हणजे भयंकर आनंद व्हायला पाहिजे. तू जर असा दिसलास तर आम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे. तर तुझं महात्म्याचे देखणे, म्हणजे असं असताना तरी भय दुःखासी का मिळवणे, म्हणजे तू दिसतोयस आणि त्याच्याबरोबर हे भय आणि दुःख ह्याचं मिळवणे, म्हणजे त्याचं ते का आलं तिथे, म्हणजे भय दुःख ह्याचा योग जुळून का आला असं म्हणतो ना आपण, की एखादा चांगला योग जुळून आला असं जसं म्हणतो, तसं इथे महात्म्याचं दृश्य दिसणं हा आनंदाची गोष्ट असताना तिथे भय आणि दुःखाचा योग का आला असा अर्थ येतो. म्हणून तो मेळवणे शब्द म्हणजे योग येणं, की असं का झालं. मेळवणे म्हणजे खरं म्हणजे असं होता का म्हणे, पण भय दुःखासी का मेळवणे, परी हे सुख नव्हेची जेणे गुणे, ते जाणवत आहे मज. की मला आता कळून चुकलंय की हे तुझं विश्वरूप पाहणं हे सुख नाहीच आहे, हे आता मला कळून चुकलंय. जवळ तुझं रूप आणि नाही असं नाही आहे ते, म्हणजे अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे की तुझं हे सुख नाही आहे, तुझं हे सगळं विश्वरूप पाहणं हे सुख नाही आहे, हे मला आता जाणवतंय. म्हणजे मला त्याचा अर्थ कळतोय, मला त्याचं कारण कळतंय असं तो म्हणतोय. मला त्याचं कारण कळतंय आणि ते कारण काय आहे ते पुढच्या ओवीमध्ये त्यांनी दिलंय. आणि ते अशा प्रकारे दिलंय, जव तुझे रूप नोहे दिठे तव जगासी
संसारिक गोमटे आता देखिलासी तरी विषय विटे उपनला त्रासू. म्हणजे तुझं रूप जोपर्यंत दृष्टीला दिसलं नव्हतं, हे खरं सत्य रूप, हे सगळं तुझं भयानक सुद्धा जे काही रूप आहे हे सुद्धा, हे खरं तुझं सगळं रूप जोपर्यंत दृष्टीला दिसलं नव्हतं तोपर्यंत जगासी संसारिक गोमटे, म्हणजे संसारातली सगळी सुख ही कशी गोमटी वाटत होती, त्याच्यामध्ये आनंद वाटत होता. आता देखलासी म्हणजे आता तुला मी पाहिलं. आता देखलासी म्हणजे मी आता तुला पाहिलं आणि तरी विषय विटे उपनला त्रासू. म्हणजे आता या सांसारिक विषयांचा, या प्रापंचिक सुखांचा आता मला कंटाळा आलाय, त्रास वाटायला लागलाय, नको वाटायला लागले. आणि त्यामुळे मी असा काहीतरी झालोय की मला हे सुख नाही आहे का आहे हे मला आता कळतच नाही. अशा परिस्थितीत मी आलेलो आहे. मला वाटतं आत्ता आपण थांबूया, कारण मला ना अतिशय नाही दिसत. आपण थांबू. बरंच काम केलं. हो, बरंच काम केलं. राहिलेला भाग आता पुढच्या वेळेला खूप डोळ्याला त्रास व्हायचा.